धुले में आदर्श सर्पमित्र ग्रुप के सभी साथियों ने घायल सांप को जीवन दान दिया है। सर्पमित्र के इस कार्य की हर स्तर से सराहना हो रही है। एक घटना तब घटी जब शहर में एक निजी निर्माण स्थल पर जेसीबी से रेत उठाते समय नाग घायल हो गए। स्थानीय नागरिकों ने घटना की जानकारी सर्प साथियों को दी तो सर्प मित्र तुरंत मौके पर पहुंचे और सांप को पकड़कर इलाज के लिए जिला पशु चिकित्सा अस्पताल में भर्ती कराया। वहां डॉक्टर ने नाग के बेहोश होने पर ऑपरेशन किया। सर्जरी के बाद सपेरों ने सांप को उसके प्राकृतिक आवास में छोड़ दिया। सपेरों की त्वरित प्रतिक्रिया और पशु चिकित्सकों के उचित उपचार के कारण सांप को जीवन दान मिला है। आपण जो नाग पकडला ऍक्च्युअली त्याला जखम झाली होती। जेसीबीच्या पाट्यामध्ये त्याचा पोट अटकलं होतं आणि आम्ही सरांना फोन केला। चिन्मय सरांनी लगेच सरांची कॉन्टॅक्ट करून आम्हाला त्या सापाला पशु चिकित्सालय या ठिकाणी घेऊन यायला लावलं आणि त्याचे उपचार सरांनी केले। तरी सरांना आपण आज जिल्हा पशु चिकित्सालय येथे कोबरा नाग हा आणलेला होता। तर त्याला मागच्या साईडला म्हणजे इंटेस्टाईन आणि ॲनस याच्या मधल्या साईडला बऱ्यापैकी मार लागला होता आणि स्किन स्क्लेअर लेवल जो असतो तो निघाला होता आणि मसल पूर्ण दिसत होता। तर बऱ्यापैकी 1.5 इंची जखम होती। तर मी त्यांना सजेस्ट केलं की आपण त्याला भूल देऊन त्याला स्टिचेस घ्यावं लागतील। तर त्याप्रमाणे आम्ही त्याला लोकली ॲनेस्थेशिया दिला आणि तिथं कंटिन्युअस सुचरने आपण स्टिचेस घेतली। बाकी त्याला पुढच्या साईडला मार नव्हता। ते एक चांगलं होतं की त्याचे बरेच जे वायटल ऑर्गन्स आहेत जसं हार्ट, लिव्हर, लंग्स हे पुढच्या साईडला असतात। त्यामुळे पुढच्या साईडला मार नसल्यामुळे फक्त इंटेस्टाईनचे म्हणजे थोडं जे जखम होती ती आपण सुचरेने भरून काढली। तसंच मागे जे थोडी ॲनसच्या मागे जी जखम होती तिला सुद्धा आपण ड्रेसिंग करून तिला सुद्धा क्लिअर केलं, जेणेकरून त्याला नैसर्गिक आधिपत्यात जाता येईल आणि त्याला म्हणजे त्या दुखापतीमुळे त्याला पुढचं काही विकार होणार नाहीत त्या दृष्टीने आपण त्याच्यावर उपचार केले आहे। धन्यवाद सर। तरी तुम्ही सर खूप ऍक्च्युअली मदत केली आम्हाला। निसर्गाचे अंगण वाचवण्यासाठी तुम्ही खूप खूप सहकार्य केले सर। तर मी तुमचा आदर्श सर्पमित्र ग्रुप तर्फे आभारी आहे। दत्तात्रय मोरे, मी संतोष गुप्ता, माझ्यासोबत आमचे व्हिडिओग्राफर उज्ज्वल पवार आणि सिद्धार्थ गारवाणी।